नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमच्या अमित योजना हेल्प यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC संदर्भात नवीन GR काय आलेला आहे आणि प्रक्रिया कशी करायची ते सविस्तर माहिती घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, हा GR प्रत्येक लाभार्थींसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्यास मान्यता देण्याबाबत प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधार करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ DBTद्वारे आर्थिक लाभांची रक्कम जमा करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आणि आर्थिक इतर अनुदान लाभ आणि सेवेच्या लक्षित वितरण अधिकृत नियम 2016 ची कलम 7 मधील अनुच्छेदाने दिनांक 1/8/2024 अनुसार शासन अधिक सूचना आणि अधिक सूचित केलेले आहे। इतर अधिक सूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्यास पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केलेले आहे। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करायची आहे। महिला व बाल विकास विभागाने म्हणून UID अनुसार नियुक्त केलेले आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि परिणामकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर KYC सुविधा उपलब्ध करून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्याची बाबत शासन विचाराधीन होते। लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहू शासन परिपत्रक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। नंबर 2, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ladkibhin.maharashtra.government या वेबसाईट पोर्टलवर सदरची KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने वेबसाईट पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष KYC बाबत माहितीच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्ष या परिपत्राच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहील याची कृपया नोंद घ्यावी। नंबर 3, तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत त्या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक राहील। नंबर 4, सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.in/government. या वेबसाईट स्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्यांच्या संकेत असा आहे, हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। आणि हो लाडक्या बहिणींनो, हा GR ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत KYC करणे आता प्रत्येक वर्षी बंधनकारक करण्यात आलेले आहे। लक्षात ठेवा, KYC जून महिन्यापासून पुढील 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे। जर तुम्ही दिलेल्या कालावधीत KYC केली नाही तर तुमचा लाभ थांबवला जाऊ शकतो। आणि हो, KYC कशी करायची याची संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे, या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल। म्हणून वेळेवर KYC पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुरू ठेवा। आणि हो बहिणींनो, आता आपण पाहूया KYC कशी करायची। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष KYC बाबत करायच्या कारवाई बाबतची माहिती परिशिष्ट अ लाभार्थ्यांनी ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्या। मुख्य पृष्ठावरती KYC बॅनरवर क्लिक करा। KYC फॉर्म उघडेल। लाभार्थींनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड टाकून कॅप्चर नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करावा। आपली KYC या अधिकृत पूर्ण झालेली आहे किंवा नाही असे तपासले जाईल। हो किंवा नाही 2 ऑप्शन येते, जसे की हो मध्ये KYC ची पूर्ण झालेली असून संदेश प्राप्त होईल। नाही मध्ये आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासले जाईल असं ऑप्शन येतील। नंतर
नाही आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीत नाही असा संदेश दिसेल. लाभार्थी आधार क्रमांक मोबाईल प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा. नंतर ई-केवायसी पुष्टीवर पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड म्हणजे कॅप्चर नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करावं. नंतर ओटीपी नंतर पती किंवा वडिलांचे आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करावा. यानंतर लाभार्थीने जात प्रवर्ग निवडावा. खालील बाबती प्रमाणित कराव्याबाबत नंबर 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्यालयात कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपविभाग मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यालयात नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर नियुक्ती वेतन घेत नाही, होय किंवा नाही निवडा. नंबर 2. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, पर्याय हो किंवा नाही निवडा. नंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल. लाडक्या बहिणींनो, हा होता लाडकी बहीण योजनेचा अधिकृत GR आणि ई-केवायसी प्रक्रिया. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी अमित योजना हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.